की हे संपूर्ण विश्व नादमय आहे हे विज्ञानाने मान्य केलेलं आहे। संपूर्ण जगामध्ये जे जे काही होतं त्याला एक विशिष्ट असा नाद आहे, त्याला एक विशिष्ट अशी लय आहे। काही गोष्टी या क्रमाक्रमाने घडणाऱ्या आहेत, म्हणजे सूर्य बरोबर त्यावेळीच उगवतो, समुद्राला त्याच वेळी भरती येते, अनेक गोष्टी अशा घडतात की त्या चक्राकार घडतात आणि आपल्याला मग जाणवायला लागतं की जे काही घडतं त्यामध्ये एक पॅटर्न आहे, एक संगती आहे। ही संगती जे शोधायला जातात त्यांना मग त्या संगती मागचं गुपित उलगडायला लागतं आणि ते गुपित उलगडल्यानंतर हे नेमकं काय आहे ते शोधण्याची एक उत्कंठा त्यांच्या मनामध्ये जागी होते आणि या उत्कंठेतून मग सुरांचा एक पाठलाग सुरू होतो। मग अशी त्यांनी बरोबर सांगितलं की एक सूर चराचर साय, पहिल्यांदा एकच एक सूर होता या विश्वामध्ये, पण त्यांना वाटलं की आपण एको हम बहुस्यायाम, एक आहोत तर आपण बहु झालं पाहिजे। आणि त्यानं अनेक रूपं घेतली, 7 सूर निर्माण झाले, 7 सुरामधून कितीतरी राग निर्माण झाले, रागातून रागिण्या निर्माण झाल्या, त्यातून अनेक गीतं निर्माण झाली आणि असा हा एकसारखा अफाट असा संगीताचा विस्तार होत गेला। या विस्तारामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की फार प्राचीन काळापासून भारतामध्ये संगीत आहे आणि हे जसं कंठ्य संगीत आहे तसंच वाद्य संगीतही आहे आणि हे सर्व संगीत पूर्वी परमेश्वराची साधना म्हणून आकाराला आले आणि कालांतरानं समाजमान्य झाल्यानंतर त्याला मग राजमान्यता देण्यात आली।